हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं छानच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही कुठे निघालो आहोत ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. पण अंश तर खूप खुश होता, कारण पूर्ण मे महिना आमचा रत्नागिरीमध्येच गेला होता. आम्ही कुठेच गेलो नव्हतो, कारण शिफ्टिंग अँड ऑल दॅट. तर आता आम्ही निघालो, तर आम्ही येऊन पोचलो चिपळूणमध्ये. तर इथे छान ब्रेकफास्ट बफे होता, तर तोच आम्ही एन्जॉय केला. तर खूप सारे आयटम होते त्याच्यामध्ये, तर तेच आम्ही घेतले आणि छान नाश्ता केला आणि आता निघालो तर पुढच्या प्रवासासाठी. तर इथे सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली होती, त्यामुळे प्रवासात पण खूप छान असं वाटत होतं आणि तर खूप एन्जॉय करत होता. तर तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की मला 3 आत्या आहेत आणि मोठी आत्या आहे ना तिच्याच घरी मला दिलेलं आहे आणि 2 आत्या आहेत त्या मुंबईमध्ये असतात सध्या. तर दोन्ही आत्यांच्या मुलांना छोटे बेबी झालेले आहेत, तर तेच आम्ही बघण्यासाठी निघालो आहोत. तर वातावरण तुम्ही प्रवासामध्ये बघू शकता. खूप छान अशी सिनरी होती. पाऊस थोडाफार पडून गेलेला, त्यामुळे सगळीकडे हिरवं हिरवं झालेलं होतं. तर इथे आम्ही थोडंसं प्रवासामध्ये थांबून ब्रेक घेतला आणि छान कॉफी घेतली. तर कॉफी पण खूप छान अशी टेस्टी होती. त्यानंतर पुन्हा निघालो पुढच्या प्रवासाला. तर इथे येऊन पोचलो तर आम्ही मुंबईमध्ये फायनली. तर मुंबईमधल्या ह्या बिल्डिंग्स बघून मला फार खरंच खूप भीती वाटते. तर ही आहे माझी आत्याची मुलगी, गुड्डी म्हणते मी तिला, आणि ही आहे आत्या, मधली आत्या. तर पहिल्यांदा आम्ही इथं आलो आहोत मधल्या आत्याकडे. तर ही इथे कामोटे इथं राहते. तर मस्त गेल्या गेल्या फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे घेतला. त्यानंतर मुलांसोबत आम्ही खेळायला लागलो. तर हा आहे माझा आत्तेभाऊ सागर आणि त्याचा हा छोटा मुलगा स्वरीश. तर खूप छान छान गोष्टी तो आम्हाला करून दाखवतात. तर तेच आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो. तर खूप असा क्यूट होता तो. आणि ही आहे आरती, स्वरीशची मम्मी, आणि ही आहे गुड्डी, तुम्हाला मी स्टार्टिंगलाच दाखवली, तिचा हा मुलगा. तर गुड्डीला ना ट्विन्स झालेले आहेत. तर हा आहे शिवांश आणि हा मामांकडे जो आहे ना तो आहे देवांश. तर हे आहेत माझे मामा. तर हे दोघं ते पण दोघं खूप क्यूट होते. खूप साऱ्या गोष्टी ते करत होते. सगळे ना एक से बडकर एक आहेत बाळं, खूप छान अशी आहेत आणि ते खूप खुश झाले होते आम्ही गेल्यानंतर ना. आणि अंश पण त्यांच्यासमोर सोबत एवढा रमला होता ना, तो त्यांना सगळ्यांना खेळवत होता. छोटे बाळं असतील ना घरामध्ये, तर त्यांच्यासोबत खेळायला खरंच खूप मज्जा येते आणि टाईम कसा जातो ते जरा पण कळत नाही बिलकुल. आणि तर ते मुलं पण एवढे छान एन्जॉय करत होते आणि अंश पण त्यांच्यासोबत खरंच खूप रमला होता आणि कसा वेळ गेला अजिबात समजलं नाही. तरी ते आरतीने आणि आत्तूने छान अशी चिकन बिर्याणी बनवलेली होती आणि आत्तूकडे गेलो ना आम्ही की नेहमी चिकन बिर्याणी खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची आहे तिची. पण मला फुल व्हिडिओ घ्यायचाच माझा राहिला. तर खूप छान अशी टेस्टी झालेली होती. चिकनचा रस्सा, चिकन बिर्याणी, कोशिंबीर वगैरे छान आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि त्यानंतर पुन्हा गॅलरीमध्ये जाऊन मुलांसोबत खेळत बसलो. तर तिची गॅलरी तर खूप छान आहे. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. मुंबईमध्ये राहतो असं वाटतच नाही आहे ते.